नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग आणि तेवढाच धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळतोय। मंजू सत्याच्या भेटीचा आणि माया सपना यांच्या लपून पाठलाग करण्याचा प्रेक्षकांनो नक्की काय संबंध आहे। इकडे सत्याला मंजूची ओढ लागलेली असताना तो चक्क मंजूकडे पोहोचतो आणि तिच्यासाठी स्पेशल गुलाबजाम सुद्धा घेऊन जातो। एवढंच नाही प्रेक्षकांनो, मंजूला भेटण्यासाठी सत्यादादाने मात्र शेतकऱ्याचा वेश आता धारण केलेला आपण पाहतोय। एक सत्या आता मंजूकडे एकटा आलेला नसतो, त्याच्या मागे मागे गाडीवर बसून सपना आणि मम्मी साहेब देखील तिकडे पोहोचलेले असतात। सत्या आणि मंजूला अजिबात या गोष्टीची कल्पना नाहीये आणि हे दोघं लपून छपून शेतामध्ये फिरत असतात, शेतामध्ये जेवण करत असतात, एन्जॉय करत असतात। त्यातच आता सत्या मंजू किती एकमेकांवर त्यांचं प्रेम आहे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। आता मात्र सत्या मंजूची ही भेट कुणाच्या लक्षात येणार, माया आणि सपना नेमका काय गोंधळ घालणार, पूर्वाची माणसं सत्या मंजूला पकडणार का आणि आपली फाईल मात्र तात्यांची SP कडे कशी पोहोचणार प्रेक्षकांनो, हे सगळं आपल्याला आता पाहायला मिळणार आहे। आजचा भाग एवढा जबरदस्त दाखवलाय ना, कारण सपना आणि त्या मूर्ख मम्मीला मात्र हेच वाटतं की सत्याने आता मंजूला सोडलंय, पण तो दुसऱ्याच कोणत्यातरी बाईच्या मागे लागलाय। होय प्रेक्षकांनो, मालिकेत नुसता धमाकाच आज पाहायला मिळणार आहे। खरं तर तात्या साहेबांमुळेच आता या दोघी तिकडे सत्याच्या मागे पोहोचलेल्या असतात। माया सपना अशा काही आता दबा धरून बसतात, त्यांच्यावर लक्ष ठेवतात आणि कोणची तरी पोरगी बाहेर येईल, सत्याचं लफडं कुणासोबत चालू आहे तिला आपण बघू, रंगे हात पकडू म्हणून आता या दोघींनी सगळा कार्यक्रम रचलेला असतो। होय प्रेक्षकांनो, इकडे मात्र आजचा भाग इतका मस्त दाखवलाय, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे मात्र सत्या मंजू आता शेतामध्ये एन्जॉय करत असतात। सपना आणि मम्मी साहेब लिटरली कोणची पोरगी आता दिसणार आहे याच्यासाठी ताटकळून तिकडे बिचाऱ्या दबा धरून उभा असतात। मंजू सत्याचा छान डान्स, शेतामध्ये फिरणं, एकमेकांच्या सोबत जेवण करणं, एन्जॉय करणं हे सगळं चालू असतं। आणि इकडे आपण पाहतोय मंजूने चक्क नऊवारी साडी घातली आहे प्रेक्षकांनो, आणि मंजू मात्र या दोघींना अजिबातच ओळखू येत नाहीये। मंजू जेव्हा विहिरीच्या तिकडून पाणी काढत असते आणि त्याच्यामध्ये बकेट टाकते, तेवढ्यात तिला आता मागून प्रेक्षकांनो येते माया। बरोबर आता मायाने मंजूला पकडलेलं असतं आणि सत्या, मला तुझी नवरी सापडली आहे, मला तिचं तोंड बघायचंय, आता मात्र मी हिला सोडत नसते म्हणून इकडे मात्र तिने मंजूला असा काही धक्का दिलाय प्रेक्षकांनो। आणि तेवढ्यात सत्या मात्र मम्मीला म्हणतो, मम्मी तू कशाला आलीस इथे, तुला अजिबात माझ्या मागे यायचं नाही म्हणून मी सांगितलं होतं, तुझ्या खऱ्या सुनेचा चेहरा मी तुला दाखवणार आहे, पण इथे नाही। सत्याचा आवाज ऐकून मायाला कळतं की आपण मात्र खूप मोठा आता गुन्हाच केलाय। या सपनीचा ऐकून आपण आता चूक केली आहे, इकडे येऊन तिकडे त्या दोघींचीच भांडण लागत असते। इकडे मात्र एकमेकींवर नुसते आरोप करत असतात, एकमेकींवर ढकलत असतात। 100% मात्र आता माझ्या सत्याने दुसरी पोरगी पसंत केली आहे, आता मात्र मी काही तुला सोडणार नाहीये। मम्मी मी तुला तेच सांगतोय ना, अगं माझ्या मागे याची काय गरज आहे, मी तुला आता तुझ्या सुनेला घरीच घेऊन येतो ना, तू आता जा बरं इकडं। आणि तुला मी काय सांगतोय, अजिबात असं माझ्या मागे माझा पाठलाग वगैरे करायचा नाही। सत्या चुकलं रे माझ्या लेकरा, आता मात्र तू कधी भेटवणार आहेस माझ्या सुनेला, एकदाची ती नेबळट तुझ्या आयुष्यातून गेली ना, मला फार आनंद झालाय बघ सत्या म्हणतो, हो मम्मी लवकरच तुझी आणि तिची भेट होणार आहे, आता मात्र तू माझ्या मागे येऊ नको आणि तू आत्ताच्या आत्ता घरी जा। तेवढ्यात प्रेक्षकांनो सत्याला आता मंजू तिथल्या तिथे मेसेज करते आणि पाहते तर काय, मम्मी काही बोलल्या का, तेव्हा सत्या म्हणतो, नाही त्यांनी तुला बघितलं नाही, वाचलो आज आपण, नाहीतर आपला सगळा प्लॅन मात्र फिसकटला असता वाघमारे। तेवढ्यात प्रेक्षकांनो आपण काय पाहतोय, इकडे पूर्वा तात्या शोधाशोध करत असतात, वाघमारे कुठे सापडते का शोधत असतात। सत्या तर सापडलाय, वाघमारे नाहीये, फाईल पण गायब आहे। इकडे मात्र प्रेक्षकांनो सत्याने सगळा गेम सेट केलेला असतो, फाईल मात्र बरोबर हुशारीने बलमाच्या हाताने बरोबर SP साहेबांकडे पोचती केलेली असती। होय प्रेक्षकांनो, इकडे मात्र बलमा जबरदस्त प्लॅन करतो सत्यासाठी आणि फायनली मात्र तात्याच्या नाकावर टिचून आता मात्र तात्याची अशी गोची सत्या करणार आहे ना की ते बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे। दुसरीकडे आपण पाहतोय आर्यन मात्र आता इकडे पूर्वा त्याच्यावर चिडचिड करत असते। आर्यन आता महाबळेश्वरच्या रिसॉर्टमध्ये आहे, ते मात्र आता बलमा आणि सत्याला खबर लागलेली असते।
मंजू आणि सत्य आता डिस्कशन करत असतात की आता मात्र SP साहेब उद्याच्या उद्या कोर्टामध्ये आपली केस लावतील आणि तात्याला मात्र ताबडतोब अटक होईल. पण आता मला सांगा, घरामध्ये जेव्हा आर्यन आला होता तेव्हा तुम्ही काय काय आता लक्ष दिले, काय काय बघितले? तेव्हा मात्र आर्यन मात्र आपल्या ताब्यात अजून सापडलेला नाही आहे. तात्याची तर आपण गोची केली आहे, मालिनीसुद्धा आपल्या हातात आहे. आता मालिनीने एकदा का आता कोर्टामध्ये आपलं बयान दिलं की मग मात्र तात्याला कोणीही वाचवू शकणार नाही आहे. एकदा फाईल आपली न्यायालयात पोचली की मात्र तात्यासाहेबाचा खेळ खल्लास होणार आहे. मानिनी आता त्याच्या विरोधात सगळं सांगू शकेल का, याचं टेन्शन मात्र सत्य आणि मंजूला असतं. आणि इकडे आर्यनने जो काही आता तुमच्यासोबत वागलाय ना, डोळ्यात मसाला टाकून तुम्हाला किडनॅप करून जो काही त्रास द्यायचा प्रयत्न केला होता, त्याच्यासाठी त्याला तर मी सोडणार नाही आहे. मी सगळी माझी माणसं कामाला लावली आहे की आर्यनचा पत्ता काढा. आर्यन कोण्याही बिळात जरी लपलेला असला तरी मात्र आर्यन मात्र आपल्याला सापडणारच आहे. आणि मग त्यानंतर आपल्या आयुष्यातलं कुठलंही विघ्न इकडे उरणार नाहीये. आता मात्र पोलीस स्टेशनमध्ये खरंच कोणचा पोलीस आता तात्याला खबर देत होता? मला तरी वाटतंय पूर्वा पाटीलच आहे. कारण पूर्वा पाटीलला तुम्ही तात्यांच्या घरीसुद्धा बघितले ना वाघमारे, तेव्हा मात्र ती म्हणते हो, तात्यासाहेबांचा आणि पूर्वाचा संवाद मी ऐकलाय ना सत्या. त्याच्यावरून आता सत्या डोकं लावतो आणि तात्यासाहेबांनी मात्र आर्यनच्या पण थोबाडीत दिली होती, पूर्वाला पण आता रागवलं होतं. सगळं यांनी आता सगळ्या गोष्टी प्रेक्षकांनो एकत्र करून आता डिसिजन घेतलेलं असतं. काही जरी झालं तरी आता आर्यनला शोधायचं. बलमाला मात्र कोणातरी खबरीने बातमी दिलेली असते की महाबळेश्वरच्या फार्म हाऊसवर जो काही तात्याचा फार्म हाऊस आहे तिकडे मात्र आर्यन आहे. आता मात्र प्रेक्षकांनो, तात्यासाहेबांचा महाबळेश्वरला फार्म हाऊस आहे ही गोष्ट सत्याला माहिती नव्हती. पण आता तिकडे जर आर्यन असेल, त्याला मात्र मी चांगली गच्चांडी पकडून आता आणतो. माझ्यासाठी आर्यनला पकडणं खूप काही अवघड नाहीच आहे. मी एका झटक्यात त्याला आता मुंडी मोडून त्याची आणू शकतो. इकडे मात्र सत्याने आणि बलमाने प्लॅन केलेला असतो. बलमा मात्र आता आर्यनकडे त्याची माणसं घेऊन निघतो. अजिबात सिक्रेटपणे आता त्यांचं मिशन चालू झालेलं असतं. त्याला आता मात्र कसं आपल्याला गोची घ्यायचे हे मात्र सत्याला बरोबर माहिती आहे. आर्यन जर आपल्या ताब्यात आला तर तात्या काहीच करू शकणार नाहीये. इकडे मात्र मित्रांनो, आर्यन आणि तात्या फोनवर बोलत असतात. तात्यांनी त्याच्या थोबाडीत जी दिली होती ना, त्याचा आर्यनला खूप राग आलेला असतो. तात्यांनी त्याला सांगितलं होतं, अजिबात तू साताऱ्यामध्ये दिसायचं नाहीये. तुला आत्ताच्या आत्ता मी फार्म हाऊसवर जायला सांगतोय. कुठंही कोणाला फोनही करायचा नाही, कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा यायचं नाही. जर तू काही गोंधळ केला तर माझं करिअर मात्र बर्बाद होऊ शकतं. म्हणून मी तुला सांगतोय. तायडीसुद्धा तुझ्यावर खूप चिडलेली आहे आर्यन. तू आता माझं ऐक, मी तुला जे बोललोय ते मात्र कर. तू महाबळेश्वरच्या आता फार्म हाऊसवरून अजिबात बाहेर निघू नको. तुला काय पाहिजे तिकडे सगळं मिळेल आर्यन, पण तू प्लीज आता बाहेर निघू नको. कारण इकडून मंजिरी पळून गेलेली आहे, मानिनीसुद्धा गायब झालेली आहे आणि माझी फाईलसुद्धा सापडत नाही आहे. मग आपल्यावर कुठलं तरी मोठं संकट येऊ शकतं. म्हणून आता तू पकडल्या जाऊ नको. इकडे मात्र जर तुला जेलमध्ये टाकलं ना तर मात्र आपल्याला कुणीही वाचवणार नाही आहे. तायडीची खूप पंचायत होईल. तायडी मला वाचवेल की तुला वाचवेल, त्याच्यासाठी मी तुला सांगतोय आणि मी दिलेला शब्द तुला पाळायचा आहे. दुसरीकडे प्रेक्षकांनो, आर्यनची चिडचिड वाढलेली असते. आर्यन म्हणतो, डॅडी साहेब मी का असं लपून राहू? त्या मंजिरीने मला आता भर चौकात चापकाने मारले ना, मला तिचा बदला घ्यायचा आहे. आणि तिला का घाबरता तुम्ही? तिला तर काही दिसत नाही आहे ना. तेव्हा तात्या म्हणतात, मूर्ख आहेस तू. तिला दिसतं नाही दिसत हे अजून मलाच कळलेलं नाही आहे. तिने जो काही गेम आपल्या घरात येऊन केला आहे ना, बहुतेक सत्याच्या मदतीनेच तिने केला आहे. आता मात्र आर्यन म्हणतो, नाही तात्यासाहेब, मला काही करून धूम धडाक्यात आता मंजिरीसोबत लग्न करायचे, तिला सून बनवून आपल्या घरी आणायचे. तुम्ही आता लक्षात ठेवा. इकडे मात्र प्रेक्षकांनो, सत्या मंजूचा जबरदस्त डाव चालू आहे. आता मात्र आर्यन पळून गेला होता. मंजू मात्र म्हणते, सत्या मला तुझ्याशीच लग्न करायचे, परत एकदा धूम धडाक्यात लग्न करायचे, छान संसार करायचा. आपण किती स्वप्न बघितली होती ना. पण आता सत्या मात्र म्हणतो, वाघमारे तुम्ही काळजीच करू नका. सगळ्यात आधी माझं टार्गेट आहे तात्याला जेल आणि आर्यनला रंगेहात पकडायचं. एकदा का आर्यन आता सापडला त्याला मात्र आता मी किडनॅपच करतो. त्याला मात्र डायरेक्ट SP साहेबांकडे घेऊन जातो. मग तात्यासाहेबांना कळेल की सत्यजित सुर्वे काय चीज आहे. त्याने मंजिरीशी पंगा घेतला होता का? मंजिरीचे डोळे घालण्याचा प्रयत्न केला होता का? आता मात्र मी त्यांना कुणाला सोडणार नाहीये. तर प्रेक्षकांनो, इकडे पूर्वा मात्र पोलीस स्टेशनमध्ये परेशान झालेली असते. तिला आता काहीच कळत नाहीये की काय करायचं. आर्यन जर का आता फार्म हाऊस
हाऊसवरून बाहेर निघाला, आर्यनची खबर जर कुणाला लागली तर मात्र आपला सगळा गेम आपल्यावरच उलटू शकतो. तेव्हा मात्र आता जयड्याचा गेम चालू होतो. जयड्या मात्र आता बरोबर तात्यांच्या सोबत राहून महाबळेश्वरच्या फार्म हाऊसची चौकशी करतो. होय प्रेक्षकांनो, जयड्या म्हणतो, तात्यासाहेब काय झालं, महाबळेश्वरच्या फार्म हाऊसवर का जायचे आपल्याला इतक्या अर्जंटली? तेव्हा मात्र प्रेक्षकांनो, तात्या म्हणतात, तिकडे काही माझी माणसं मी लपवून ठेवलेली आहेत आणि मला आता मात्र कळलंय की तिकडे आपला एक माणूस आहे जो आपल्याला लपवून ठेवायचा आहे. जयड्याला मात्र आता काहीच कळत नाही की नेमकं काय चाललंय. जयड्या म्हणतो आता इकडे सगळी खबर वाघमारेला देतो आणि लगेच मात्र त्याने सत्याला ही बातमी दिलेली असते. बलमाला सुद्धा ऑलरेडी खबर दिलेली असते. आता मात्र महाबळेश्वरच्या फार्म हाऊसवर अशी काही धाड टाकून प्रेक्षकांनो आर्यनची गतसांडी सत्या पकडतो. इकडे मात्र आर्यन मस्त रिलॅक्स बसलेला असतो, एन्जॉय करत असतो, चिडचिड करत असतो, मंजूचा फोटो बघून बोलत असतो आणि तेव्हा मात्र सत्या आणि मंजू यांची वाट लावायची तो प्लॅन करत असतो. आणि हे त्याला माहितीच नाही आहे की इतकं मोठं संकट आता महाबळेश्वरच्या फार्म हाऊसवर येणार आहे. इकडे मात्र सत्या, बलमा आणि जयड्या फार्म हाऊसच्या बाहेर आता आलेले असतात. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो मंजूसुद्धा तिकडे आली आहे. आर्यन मात्र आता मंजूला जेव्हा बघतो तेव्हा त्याला वाटतं स्वप्नच आहे. तो म्हणतो, वा मंजू वा, तुझ्याशी तर मला लग्न करायचं आहे ग, तुझ्यासाठी मी इथे लपून बसलोय ना, माझ्या डॅडी साहेबांनी मला इथे लपवून ठेवलंय. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो मंजू मात्र जोरात ओरडते, आर्यन. तेव्हा आर्यनच्या सगळी नशासनी उतरून जाते. त्याचा तोंडच आता प्रेक्षकांनो पडलेलं असतं. त्याचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झालाय, जसं त्याला आता वाटलंय की स्वप्नच आहे आणि आपलं मरण मात्र समोर आले. इकडे मात्र तो पळण्याचा प्रयत्न करतो, पण यावेळेस त्याचा पळण्याचा प्रयत्न अगदी अपयशी होणार आहे. सत्या, बलमा, मंजू यांनी मात्र आर्यनची गतसांडी पकडली आहे आणि त्याला मात्र प्रेक्षकांनो आता डायरेक्ट गाडीत घालून आपल्या बंगल्यामध्ये आणायचं ठरवले. उद्या सकाळी त्याला डायरेक्ट SP साहेबांकडे न्यायचं आणि त्याच्यावर केस फाईल करायची. तर येणाऱ्या भागात आपल्याला सगळं प्रेक्षकांनो कळणार आहे. फाईल तर आता इकडे तात्यांची SP कडे पोचलेली आहे. पुढे आता तात्यासाहेबांना कशी जेल होणार, पूर्वा आता या दोघांचा बचाव कसा करणार, हे सगळं पाहणं रंजकदार ठरणार आहे. म्हणूनच मित्रांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागांच्या अपडेटसाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.